आज आपण चटकदार चमचमीत बेसन घालून शिमला मिरची केलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही ढोबळी मिरची करून पहा। ढोबळी मिरची अप्रतिम होते, मुलंही ही मिरची अगदी आवडीने खातील। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी मी अर्धा किलो शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरची स्वच्छ धुवून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण शिमला मिरची कापून घेतलेली आहे। चला मग तर पाहूयात आपण मसाले काय काय घेतले ते। तर चवीपुरते मीठ घेतलेले आहे, हिंग घेतलेला आहे, मिरची पावडर घेतलेली आहे, जिरे घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे 1 चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे, गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव वाटी बेसन घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन हे पचायला जड असतं, तर त्यामुळे आपण बेसन व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये बेसन घालायचं आहे आणि मंद आचेवर आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटाकरता आपण बेसन छान भाजून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी बेसन भाजून झालेलं आहे। बेसन साईडला ठेवूयात, जी फोडणीला घालूयात। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलही गरम झालेलं आहे। जिरे घालूयात, मोहरी घालूयात अर्धा चमचा, मोहरी छान तडतडली आहे। हिंग घालूयात अर्धा चमचा, हळद घालूयात, मिरची पावडर घालायची आहे, धना पावडर घालूयात, आमचूर पावडर घालायची आहे। तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामुळे मसाले घालताना आपण 1 मिनिटाकरता गॅस बंद करायचा आहे आणि नंतर सर्व मसाले घालायचे आहेत की जेणेकरून फोडणी ही जळणार नाही। मसाले बिलकुलही करपू द्यायचे नाहीयेत। मसाले घातल्याबरोबर लगेचच ढोबळी मिरची घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। गॅस चालू करायचा आहे आणि मोठ्या आचेवर 1 ते 2 मिनिटाकरता मिरची छान परतवून घ्यायची आहे। 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आहे। भाजी एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि गरम मसाला घालायचा आहे। मिक्स करून घेऊ आणि बेसन पीठ घालूयात। मिक्स करून घेऊ। भाजी मध्यम आचेवर 1 मिनिटाकरता व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि गॅस अगदी मंद करून 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। ही पुन्हा एकदा वर खाली करून घ्यायची आहे। चेक करायचं आहे मिरची शिजली आहे की नाही। जर शिमला मिरची शिजली नसेल तर पुन्हा 2 ते 3 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। तर मिरची शिजत आलेली आहे। मंद आचेवर पुन्हा 3 मिनिटाकरता वाफ काढूयात। झाकण काढायचं आहे। मिरची एकदा वर खाली करून घ्यायची आहे। आता गॅस बंद करूया। तर ह्या ठिकाणी आपली चटकदार बेसन पेरून केलेली शिमला मिरची तयार आहे। शिमला मिरची अप्रतिम झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही शिमला मिरची करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर।